आरती. आरती म्हणजे ईश्वरास आर्त साद घालणे, देवाप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणे. आरती करताना त्या शब्दांचा भाव समजून घेत ती म्हणली तर ती हाक देवापर्यंत नक्कीच पोहोचेल. आज आपण बघणार आहोत शंकराच्या आरतीचा अर्थ. आपल्या नेहमीच्या म्हणण्यात असलेली आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या अनेक आरत्यांपैकी एक आरती. आरती शिवशंकराची. लौथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा. अर्थात जेव्हा समुद्र मंथनातून भयंकर असे हलाहल विष निघाले तेव्हा ब्रह्मांड लौथवले म्हणजेच हलले. केवळ एक ब्रह्मांडच नाही तर अनंत अशी ब्रह्मांडाची संपूर्ण माळ कंप पाहू लागली. विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. समुद्र मंथनातून आलेले विष प्राशन करण्याची तयारी शिवशंकरांनी दर्शवली आणि ते प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ काळवंडला आणि तिन्ही नेत्रातून भयंकर ज्वाळा बाहेर पडू लागल्या. देहाचा दाह होऊ लागला. लावण्य सुंदर मस्तकी बाळा. आणि तो दाह शांत करण्यासाठी त्यांनी आपल्या जटांमध्ये अतिशय लावण्यवती व सुंदर अशा बाळा म्हणजे गंगेला धारण केले. तेथून या जल निर्मळ वाहे झुळझुळा. आणि तिच्यातून झुळझुळ निघणाऱ्या निर्मळ अशा गंगा जलाचा शंकरांवर अभिषेक होऊ लागला. जय देव जय श्री शंकरा. आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. अशा कर्पुराप्रमाणे शुभ्र कांती गौरवर्ण असलेल्या शिवशंकरा तुझी आरती ओवाळतो. कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा. येथे समर्थांनी कर्पूर गौरा शब्दाची द्विरुक्ती केली आहे. आधीच्या कडव्यात या शब्दाचा अर्थ गौरवर्ण असून हलाहल प्राशन करून निळा पडलेला असा आहे, तर या कडव्यात हिमकन्या पार्वतीला शोभून दिसेल असा त्याचा कर्पूर गौरव वर्ण आहे असे म्हणत आहेत. तसेच भोळा या अर्थानेही हा शब्द घेता येईल. नयनी विशाळा. त्यांचे नेत्र विशाल आहेत. अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. पार्वती म्हणजेच शक्ती ही जणू शिवाचे अर्धे अंगच आहे. तिने त्यांना सुमनांच्या माळा अर्पण करून आपलेसे केले. विभूतीचे उधळण शितिकंठ निळा. स्मशानात राहणारा हा देव चिताभस्माची उधळण अंगभर केलेल्या त्यांचा कंठ विषप्राशनाने काळा निळा म्हणजेच शितिकंठ झाल्याचा स्पष्ट दिसून येतो. ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. उमेवर अत्यंत प्रेम करणारा असा हा शिव उमेला शोभून दिसतो आणि तिचा सांभाळ करतो. देवी दैती सागर मंथन पै केले. देवी आणि दैत्य यांनी मिळून समुद्र मंथन केले. त्या माझी अवचित हलाहल जे उठले. त्यातून अचानक हलाहल नामक विष बाहेर पडले. ते त्वाम असुरपणे प्राशन केले. तू मात्र निसंकोचपणे ते प्राशन केले. नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. आणि तेव्हापासून शिव नीलकंठ नावाने प्रसिद्ध झाले, ओळखले जाऊ लागले. व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी. वैरागी वृत्तीचा शिवशंकर व्याघ्रचिन म्हणजे वाघाचे कातडे वस्त्र म्हणून परिधान करतो. गळ्यामध्ये
नाग धारण करतो. शंकराचे रूप सुंदर आहे. तो मदनारी आहे. मदनारी म्हणजे मदन आणि अरी. अरी म्हणजे शत्रू. तो मदनाचा शत्रू आहे. शंकराने आपला तिसरा डोळा उघडून मदनाचा दाह केला होता अशी कथा आहे. पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी. मनमोहन असणाऱ्या अशा शिवाला पंचानन म्हटले जाते. सिंहाला देखील पंचानन असे म्हणतात. म्हणजे सिंहासारखा अतिपराक्रमी असा हा शंकर. मुनिजन सुखकारी म्हणजे मुनिजनांना अत्यंत आनंद देणारा आहे. पंचानन या शब्दाचा दुसरा अर्थ 5 मुख असाही होतो. भगवान शिव यांना पंचानन म्हटले जाते कारण त्यांनी सृष्टी रचण्यासाठी 5 मुख धारण केली होती. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. रघुकुळ टिळक राम दासा अंतरी. याचा एक अर्थ असा होतो की 100 कोटी जपसंख्ये एवढे फळ देणाऱ्या श्री राम नामरूपी बीज मंत्राचा जप शिव अखंड करत असतात. दुसरा अर्थ असा होऊ शकतो की समर्थ रामदास हे रामाचे दास आहेत. म्हणून रघुकुळाला भूषण झालेले हे संत रामदास आपल्या अंतरी शतकोटीचे बीज धारण करतात. म्हणजेच शिवतत्वाशी एकरूप होतात.